गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये न्यूमरिकल क्वाड्रेचर या चॅप्टरवर आपण इंट्रोडक्शन हा आर्टिकल बघितला. आज आपण एक नवीन आर्टिकल सुरू करणार आहोत ज्यामध्ये जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आज आपला लेक्चर नंबर 62 सुरू आहे. आर्टिकल 6.2 a general quadrature formula for equidistant ordinates. Ordinates y च्या व्हॅल्यूजला इथे म्हटलेला आहे. लेट I is equal to integral a to b y dx where y is equal to y ला suffix x or which is equal to f of x, जे की आपण सुरुवातीपासूनच y is equal to f of x घेत आहे. Suppose f of x is given for certain equidistant values of x. Say x च्या values x0, x0 plus h, x0 plus 2h, dot dot dot. These are the values of x. Let the range means given limits from where to where. कुठून कुठपर्यंत दिलेल्या आहेत लिमिट्स, त्याला आपल्याला इथं रेंज म्हणता येईल. लेट द रेंज ओपन इंटरवल मध्ये a, b डिवाइडेड इनटू n इक्वल पार्ट्स. याचे सारखे n पार्ट्स मध्ये रूपांतर करणं हे या चॅप्टरचं महत्वाचं रोल आहे. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूज जर समजा 7 असतील तर 6 इक्वल इंटरवल मध्ये इथं इन जनरल आपण क्वाड्रेचर फॉर्म्युला n+1 ऑर्डिनेट साठी घेत असल्यामुळे n इक्वल पार्ट्स. ईच ऑफ ब्रिथ h सो दॅट सगळ्याचा जो डिस्टन्स आहे ते h असलं पाहिजे. उदाहरणार्थ x0 plus h minus x0 gives h, x0 plus 2h minus x0 plus h म्हणजे ब्रॅकेट मध्ये again gives h and so on. त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरलेला आहे h is equal to b minus a upon small n. b म्हणजे अप्पर लिमिट, मायनस a म्हणजे लोअर लिमिट आणि n म्हणजे नंबर ऑफ इंटरवल्स. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूज मध्ये आपण नंबर ऑफ इंटरवल्स कसं ठरवू. जर 5 व्हॅल्यूज दिलेल्या असेल तर 4 इंटरवल होईल, 10 व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर 9 इंटरवल होईल अँड सो लेट x0 is equal to a, x1 is equal to x0 plus h which is equal to a plus h, x2 is equal to x0 plus 2h which is equal to a plus 2h, dot dot dot, xn is equal to x0 plus nh which is equal to a plus nh which is equal to b. b म्हणजे अप्पर लिमिट, a म्हणजे लोअर लिमिट and the n+1 ऑर्डिनेट्स. जसं आपण x0 पासून x0 plus h, x0 plus 2h up to x0 plus nh n+1 आर्ग्युमेंट्स घेतले, व्हॅल्यूज ऑफ x घेतले, तसंच आपल्याला ऑर्डिनेट म्हणजे व्हॅल्यूज ऑफ y सुद्धा n+1च घ्यावं लागेल. सो y0, y1, y2 अप टू yn आर ॲट इक्वल इंटरवल्स. तर लक्षात आलं असेल याची व्हॅल्यूज कशी डिराईव्ह करायची, याची व्हॅल्यूज कशी मिळवायची. आणि त्याच्यानंतर हे x0 पासून तर xn पर्यंत व्हॅल्यूज याची व्हॅल्यू जे मिळेल ते त्याच्यात सबस्टिट्यूट करून आपण त्याही व्हॅल्यूज मिळवू शकतो, जे की एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. लेट अस इंट्रोड्यूस ए न्यू व्हेरिएबल u गिवन बाय u is equal to x minus x0 divided by h, differentiating from both sides with respect to x, du divided by dx is equal to 1 upon h or du is equal to dx by h
dx इज इक्वल टू एच du. परंतु आपण सबस्टिट्यूशन केलं तर लिमिट्स बदलू शकते. आपल्याजवळ जो इंटेग्रल आय आहे तो काय आहे, आय इज इक्वल टू इंटेग्रल ए टू बी वाय डी एक्स विच इज इक्वल टू इंटेग्रल ए म्हणजे एक्स झिरो, बी म्हणजे एक्स झिरो प्लस एन एच म्हणजे इंटेग्रल एक्स झिरो टू एक्स झिरो प्लस एन एच, वाय इज इक्वल टू वायला सफिक्स एक्स लिहू शकतो, एफ ऑफ एक्स लिहू शकतो, सो वायला सफिक्स एक्स डी एक्स. आता मात्र आपण नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केल्यामुळे यू आपल्याला लिमिट बघावं लागेल काही बदल होते का. समजा पहिले आपलं विथ रिस्पेक्ट टू एक्स होतं म्हणून एक्स ची व्हॅल्यू लोअर लिमिट एक्स झिरो जर ठेवली, वेन एक्स इज इक्वल टू एक्स झिरो देन व्हॉट हॅपन, यू इज इक्वल टू झिरो, and when x is equal to x0 plus nh, x0 plus nh, x0 will be cancelled, h will be cancelled, so u is equal to what remaining, n. That means what, when x is equal to x0 u is equal to 0, when x is equal to x0 plus nh then u is equal to n. आणि म्हणून hence I is equal to integral 0 to n y ला सफिक्स x आहे ना, तर आता आपल्याला y ला सफिक्स u is equal to x minus x0 upon h ठेवल्यामुळे x ची व्हॅल्यू जर काढायचं झालं तर या सबस्टिट्यूशन वरून तुम्ही x ची किंमत x0 plus hu काढू शकता. अन्यथा आपला व्हेरिएबल x मधून u मध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे डायरेक्ट y ला सफिक्स u जरी लिहिलं तरी डझंट मॅटर. मग I इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू n y ला सफिक्स x0 प्लस hu इंटू dx ची व्हॅल्यू h du and thus I इज इक्वल टू h in इंटेग्रल 0 टू n y ला सफिक्स u du. मित्र हो, आता आपल्याला न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला वापरायचा आहे. सो विच इज इक्वल टू h इंटेग्रल फ्रॉम 0 टू n इन ब्रॅकेट y0 प्लस u डेल y0 प्लस u माइनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल डेल स्क्वेअर y0 प्लस u माइनस 1 u माइनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल डेल क्यूब y0 प्लस डॉट 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 अप टू n प्लस 1 टर्म्स. ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर du. जर याच्या नंतरची तुम्हाला टर्म पाहिजे असेल तर ती असेल u माइनस 1 u माइनस 2 u माइनस 3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल डेल रेस टू 4 y0. हे झालं तुमचं न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युला वापरला. yu इज इक्वल टू दिस ब्रॅकेटेड व्हॅल्यू and it is up to n plus 1 terms. Hence I which is equal to h integral 0 to n in bracket y0 plus u del y0 plus in bracket u square minus u divided by 2 factorial del square y0 plus u cube minus 3u square plus 2u divided by 3 factorial del cube y0 plus dot 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 up to n plus 1 terms bracket complete outside the bracket du. आता याचं जर इंटिग्रेशन केलं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू u तर काय मिळेल आपल्याला, which is equal to h in bracket u y0 plus u square divided by 2 del y0 plus u cube divided by 3 minus u square divided by 2 into del square y0 divided by 2 plus u raised to 4 divided by 4 minus 3u चा cube divided by 3 will be cancelled, so minus u चा cube plus 2u चा square upon 2 will be cancelled, u square is remaining divided by 3 factorial del cube y0 plus dot 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 up to n plus 1 terms bracket complete limits from 0 to n. When we substitute upper limit n
instead of u we get h in bracket n y0 plus n square divided by 2 del y0 plus n cube by 3 minus n square by 2 into del square y0 divided by 2 factorial plus n raised to 4 divided by 4 minus n raised to 3 plus n square bracket complete bracket च्या बाहेर del cube y0 upon 3 factorial plus dot 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 up to n plus 1 terms. मित्र हो, लोअर लिमिट जर आपण ठेवलं तर each and every term contains the u, that's why 0, and this formula, hence I is equal to integral x0 to x0 plus nh y dx, which is equal to h in bracket n y0 plus n square divided by 2 del y0 plus n cube divided by 3 minus n square divided by 2 del square y0 divided by 2 factorial plus dot 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 up to n plus 1 terms. This formula is the general quadrature formula. मित्र हो, या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युल्यावरून आपण अनेक फॉर्म्युले तयार करू शकतो. n इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं तर ट्रॅपेझॉइडल रूल मिळेल आपल्याला. n इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केलं तर 1/3 रूल मिळेल आपल्याला. सिम्पसन्स 1/3 रूल मिळेल. n इज इक्वल टू 3 सबस्टिट्यूट केलं तर सिम्पसन्स 3/8 रूल मिळेल अँड सो ऑन. तर मित्र हो, हा जो फॉर्म्युला आहे फार महत्वाचा आहे. हा रिझल्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. नोटमध्ये तुम्हाला ए नंबर ऑफ फॉर्म्युली कॅन बी डिड्यूस्ड फ्रॉम धिस बाय पुटिंग n इज इक्वल टू 1, 2, 3, डॉट. तर मग आपण एक फॉर्म्युला प्रूव्ह करू इथे. नेक्स्ट आर्टिकल 6.3 सम इम्पॉर्टंट अप्रॉक्सिमेट क्वाड्रेचर फॉर्म्युला. आर्टिकल 6.3.1 मध्ये द ट्रॅपेझॉइडल रूल. या ट्रॅपेझॉइडल रूल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला n इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करायचा आहे. सो वी नो दॅट जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला इज I is equal to integral x0 to x0 plus nh y dx, which is equal to h in bracket n y0 plus n square divided by 2 del y0 plus n cube divided by 3 minus n square divided by 2 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर del square y0 divided by 2 plus n raised to 4 divided by 4 minus n cube plus n square bracket complete ब्रॅकेटच्या बाहेर del cube y0 divided by 3 factorial plus dot 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 up to n plus 1 terms. हे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला आहे. मित्र हो, याच्यामध्ये पुट n इज इक्वल टू 1 जर आपण सबस्टिट्यूट केलं तर काय होईल बघा. and neglect second and higher differences we get. Why second and higher differences? Because you know that when we start the general quadrature formula, Newton's Gregory formula used, and in this Newton's Gregory formula there is a factor. What factor? Here y0 plus u del y0 plus u minus 1 divided by 2. That means what? From second and higher differences u minus 1 factor is there, and after substitution u is equal to आपण काय सबस्टिट्यूट केलेला आहे n केलेला आहे, त्याच्यामुळे n इज इक्वल टू u च्या जागी आल्यामुळे सेकंड आणि त्याच्यापेक्षा हायर डिफरन्सेस हे काय होतील हो, निग्लेक्ट होतील. हेन्स इंटेग्रल x0 टू x0 प्लस nh च्या ऐवजी n ची किंमत 1 ठेवल्यामुळे x0 टू x0 प्लस h y dx which is equal to h in bracket y0 प्लस इथं n स्क्वेअर बाय 2 होतं तर 1/2 कारण की n ची किंमत 1 ठेवलेली आहे del y0. आणि तुम्हाला माहित आहे की when we are substituting n is equal to 1 then second and higher differences should be neglected. So which is equal to h in bracket y0 plus 1/2. हा del जर y0 वर ऑपरेट झाला तर ब्रॅकेट मध्ये y1 minus y0.
हा x0 इंटेग्रल x0 प्लस एच म्हणजे आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युल्यामध्ये डिनोट केलेला आहे x1, त्याला x0 टू x1 y dx सुद्धा म्हणता येईल. सो विच इज इक्वल टू h इन ब्रॅकेट y0 प्लस y1 बाय 2 मायनस y0 बाय 2 विच इज इक्वल टू h in bracket y0 minus y0 by 2 is y0 by 2 plus y1 by 2. So which is equal to h by 2 in bracket y0 plus y1. म्हणजे इकडे x0 to x1 y dx घेत असताना तिकडे ऑर्डिनेट आपल्याला काय मिळालं, h by राईट हँड साइडला काय मिळालं, h by 2 in bracket y0 plus y1. सिमिलरली अशा पद्धतीनं तुम्ही x0 plus h to x0 plus 2h दूसरा इंटेग्रल जर घेतला, सिमिलरली x0 plus h to x0 plus 2h y dx which is equal to integral x1 to x2 y dx which is equal to h by 2 ब्रॅकेट मध्ये y1 plus y2 येईल. x0 plus 2h to x0 plus 3h y dx which is equal to integral x2 to x3 y dx which is equal to h by 2 in bracket y2 plus y3. अशा पद्धतीनं पुढे वाटचाल जर केली, डॉट 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 इंटेग्रल x0 प्लस n मायनस 1 इंटू h टू x0 प्लस एन एच वाय डी एक्स विच इज इक्वल टू इंटेग्रल x ला सफिक्स n मायनस 1 टू x ला सफिक्स xn वाय डी एक्स विच इज इक्वल टू h बाय 2 इन ब्रॅकेट y ला सफिक्स n मायनस 1 प्लस yn. मित्र हो, या सगळ्या इंटेग्रल कडे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या सुरुवातीचा इंटेग्रल मध्ये y0 च्या नंतर पुन्हा y0 आलेलं नाही आहे आणि शेवटच्या इंटेग्रल मध्ये जर बघितलं तर yn रिपीट झालेला नाही आहे. मग रिपीट कोणकोणते ऑर्डिनेट झालेले आहे, इथं y1 आहे, इथं y1 आहे, इथं y2 आहे, इथं y2 आहे, इथं y3 आहे, इथं y3 असेल, इथं y4 अशा पद्धतीनं ऑल इंटरमिडिएट ordinates instead of y0 and yn all are repeated 2 times. आणि म्हणून जर आपण हे सगळे इंटेग्रल ऍड केले, ऍडिंग these n integrals comma we get integral x0 to x0 plus h y dx plus integral x0 plus h to x0 plus 2h y dx plus integral x0 plus 2h to x0 plus 3h y dx प्लस डॉट 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 प्लस इंटेग्रल x0 प्लस n मायनस 1 ब्रॅकेट मध्ये इंटू h टू x0 प्लस nh y dx विच इज इक्वल टू. आता मित्र हो, तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये डेफिनाइट इंटेग्रल मध्ये एक प्रॉपर्टी माहित आहे, कोणती हो, इंटेग्रल a टू b f of x dx विच इज इक्वल टू इंटेग्रल a टू c f of x dx plus integral c to b f of x dx. c will be cancelled and remaining is a to b. तसंच इथे x0 plus h, x0 plus 2h, x0 plus 3h and up to x0 plus n minus 1h will be cancelled with the help of definite integral property. So what remaining then, which is equal to integral x0 to x0 plus nh y dx which is equal to h taken out common each and every term in bracket y0 आणि yn फक्त रिपीटेड नाही आहे म्हणून 1/2 in bracket y0 plus yn प्लस y1 दोन वेळा येत आहे डिवाइडेड बाय 2 म्हणजे एकच वेळा झाला 2 विल बी कॅन्सल y2 रिपीटेड डिवाइडेड बाय 2 येऊन जाईल. अशा पद्धतीने ऑल इंटरमिडिएट इंटेग्रल्स, all intermediate ordinates not integrals ordinates is remaining is plus y1 plus y2 plus y3 plus dot 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 plus y ला सफिक्स n minus 1. मित्र हो, याला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये वर्डामध्ये जर वर्डमध्ये जर आपल्याला वाचायचं असेल, म्हणायचं असेल तर आपल्याला असं सांगता येईल की इंटेग्रल x0 to x0 plus nh y dx which is equal to distance between two conjugative ordinate h value, distance between two conjugative ordinates into mean of the first and last ordinate, mean of the first and
last ordinate plus sum of all intermediate ordinates. Intermediate means y0 आणि yn च्या मधील सगळे ऑर्डिनेटची ॲडिशन. याच रूलला ट्रॅपेझॉइडल रूल म्हणतात. दिस इज नोन ॲज ट्रॅपेझॉइडल रूल. काही कठीण नाही आहे. याचा फॉर्म्युला इंटेग्रल x0 to x0 plus nh y dx which is equal to h in bracket first and last, mean of the first and last ordinate plus sum of all intermediate ordinates. मित्रहो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.